हॅलो, नमस्कार. मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की उद्या गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्याला ठेवायची आहे. त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. उद्या 24 ऑक्टोबर वार गुरुवार आणि उद्या आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग. तर जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्य अमृत योग तयार होत असतो. तसेच पुष्य नक्षत्राच्या दिवशी सर्व देवी देवता हे या नक्षत्राची पूजन करत असतात. यामुळे या दिवशी माता लक्ष्मीचे आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांची पूजा सेवा केली जाते. तसेच आपण या दिवशी जी कोणती देवांची सेवा पूजन मनोभावे करतो तर त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळत असते. तर हा योग उद्या सकाळी 6:38 सुरू होणार आहे आणि शुक्रवारी सकाळी 6:38 संपणार आहे. तर या गुरुपुष्य अमृत योगाला सुवर्ण योग असं देखील म्हटलं जातं आणि म्हणून सर्व देवी देवता या पुष्य नक्षत्राची पूजा करत असतात. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबत काही अत्यंत प्रभावशाली उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर उद्या गुरुवार आणि गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्याला संध्याकाळच्या वेळी दिव्याखाली एक महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होऊन कठीणातील कठीण इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात नांदू लागेल. आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होऊ लागेल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर बघा, आपण सर्वांचीच दिवाळीची तयारी अगदी थाटामाटात सुरू झालेली आहे आणि या अगदी दिवाळीच्या जवळच हा गुरुपुष्य अमृताचा योग हा जुळून आलेला आहे आणि हा योग जो आहे तर तो तब्बल 135 वर्षांनी जुळून आलेला आहे. तर हा योग संपूर्ण दिवसभर आहे. तर या गुरुपुष्य अमृत योगावरती आपण सेवा उपाय आराधना करतो. तर तुम्हाला ज्या काही सेवा उपाय भक्ती करायची आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही केली तरी देखील चालणार आहे. तर या योगांवरती काही सेवा प्रभावी उपाय केले तर ते नक्की फलदायी ठरतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असाच एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे. म्हणजे उद्या संध्याकाळी करायचा आहे आपल्याला तो उपाय. तर संध्याकाळच्या वेळी जेव्हा 6च्या नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण प्रदोष काळामध्ये आपण देवी देवतांचं पूजन हे केलेलं माता लक्ष्मीची त्यावेळेस येण्याची वेळ असते. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होऊन आपल्याला तिची कृपा प्राप्त होत असते. त्यासाठी आपल्याला त्या वेळेमध्ये करायचं आहे. संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये देवांची पूजा करतो म्हणजे सायंकाळची आपण दिवाबत्ती करतो. तसेच तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करतो. त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर रात्री तुम्ही अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. कारण उद्या संपूर्ण दिवसभर हा गुरुपुष्य अमृताचा योग आहे आणि तुम्ही हा उपाय रात्री 12 पर्यंत केला तरी चालणार आहे. जर तुम्हाला सतत पैशाची चणचण भासत असेल, आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल, म्हणजे याना त्या कारणाने तो खर्च होत असेल, जसं की आजारासाठी दवाखान्यामध्ये किंवा इतर कोणत्या कारणाने, तसेच घरामध्ये जर सतत भांडण तंटे वादविवाद होत असेल तर त्यामुळेही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात राहत नाही. कारण माता लक्ष्मीला शांतता आणि स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही जर हा गुरुपुष्य अमृत योगावरती हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी समस्या असेल तर त्या नक्कीच दूर होऊन घरामध्ये माता लक्ष्मी
अखंड वास करू लागेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होईल. तर बघा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तो बघूया. तर आपल्याला एक दिवा लागणार आहे. आता दिवा तुम्ही तांब्याचा घ्या, पितळेचा घ्या किंवा स्टीलचा घ्या किंवा पणती घेतली तरी देखील चालणार आहे. फक्त आपण हे दिवे आपल्याला स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही जर उद्या कणकेचा दिवा हळद टाकून तयार केला तर अधिक छान होईल. तो दिवा तुम्ही घेऊ शकता. आता दिवा तुम्ही कोणता घेणार आहात तुमच्या इच्छेनुसार. यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये 2 वातींची एक वात बनवायची आहे. म्हणजे जोडवात आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची आहे. कारण जोडवात का घातली जाते तर जोडवात ही जीवाशिवाचं प्रेम म्हणून आपण डबल वात दिव्यामध्ये टाकावी. उद्याच नाही तर एरवी देखील आपण ज्यावेळी दिवा प्रज्वलित करतो तर त्यावेळेला जोडवातच दिव्यामध्ये लावावी. असं म्हटलं जातं की जोडवात ही जीवाशिवाचं प्रेम असतं म्हणून 2 वाती लावाव्या. तर त्यानंतर आपल्याला शुद्ध गाईचं तूप त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप त्यामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तेही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाका. तिळाचं तेल नसेल तर अगदी तुम्ही खाणं आपण जे खातो त्या तेलाचा दिवा लावला तरी देखील चालणार आहे. पण एक प्रयत्न करा की दिवा हा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी लावत आहोत आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी लावणार आहोत. तर सर्वात प्रभावशाली उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा तुपाचा दिवा हा अत्यंत प्रभावशाली मानला जातो. त्यामुळे शक्यतो तुपाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये आपल्याला हे तूप घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट तुम्ही पितळीची घ्या, तांब्याची घ्या किंवा स्टीलची घ्या. त्यामध्ये आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं तूप आणि हळद मिक्स करायची आहे आणि याने आपल्याला प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकमध्ये 4 डॉट द्यायचे आहेत. साईडला 2-2 लाईन ओढायच्या आहे. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू थोडंसं अर्पण करायचं आहे. थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे. यानंतर आपल्याला एक मूठभर धने या प्लेटमध्ये त्या स्वस्तिकावरती ठेवून घ्यायचे आहे. परत आपल्याला हळदी कुंकू हे आपल्याला त्या धन्यांवरती अर्पण करायचं आहे. गुलाबाच्या पाकळ्या असतील तुमच्याकडे, फूल असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. यानंतर आपल्याला हा दिवा त्या धन्यांवरती ठेवायचा आहे आणि त्या धन्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि कारण धने हे धनाला आकर्षित करत असतात आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचून आणत असतात. माता लक्ष्मी असा दिवा लावल्याने प्रसन्न होते आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उद्या गुरुपुष्य अमृताचा योग जो आहे तर तो अत्यंत प्रभावी आणि खूप शुभ मानला जातो. त्यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे. तुम्ही 21 वेळा 16 वेळा ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. हा मंत्र म्हणा, 16 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा. यानंतर 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला पठण करायचं आहे. शक्य झालं तर 16 वेळा करा. ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि 21 वेळा ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. कारण जिथे भगवान श्री हरी विष्णू देवांची सेवा होते म्हणजे माता लक्ष्मीच्या पतीची सेवा होते तिथे माता लक्ष्मी जाते. तर आपल्याला एकाचीच सेवा करायची नाही आहे, दोघांची पण सेवा करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांची सेवा करायची आहे, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा. अगदी थोडी करा, फक्त शुद्ध अंतकरणातून करा, मनापासून करा. तुम्हाला नक्कीच त्या उपायांचा सेवेचा फायदा होईल. हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर लावायचा आहे. आता दिवा तुम्हाला कमीत कमी हा आपल्याला रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत प्रज्वलित राहील अशा हिशोबाने आपल्याला त्यामध्ये तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. आता जर तेवढा वेळ राहणं शक्य नसेल तर किमान अर्ध्या तासाच्या वरती हा दिवा प्रज्वलित राहायला हवा. आता तुम्ही उपाय हा अशा पद्धतीने उपाय तुम्हाला समजलाच असेल.
तर अशा पद्धतीने उपाय आवर्जून करा. त्या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड वेलची टाकायची आहे, लवंग टाकायची आहे आणि आपल्याला त्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, शुक्रवारी हा दिवा शांत होईल. तर आपल्याला सकाळी शुक्रवारी उठून आपली अंघोळ झाल्यावरती आपल्याला त्या दिव्यातील जी वेलची आहे, लवंग आहे, ती झाडामध्ये दाबून टाकायची आहे आणि जी खालची धनी आहे प्लेटमधली, तर ती एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहे आपल्याला. आणि आपण जिथे कुठे पैसे ठेवतो, आपले दागिने ठेवतो, तर तिथे आपल्याला हे धने बांधून ठेवायचे आहे. जेव्हा ते धने खराब होतील त्यानंतर तुम्ही ते एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये विसर्जित करू शकता. असा साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. संध्याकाळच्या वेळी उपाय करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.